हॅलो एव्हरीवन, आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला BMC या एक्झामबद्दल एक महत्त्वाची अपडेट देणार आहे। गेल्या 9 फेब्रुवारीला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या ब्रांचचा BMCच्या सब इंजिनियर या पोस्टसाठीचा जो पेपर आहे तो झालेला आहे आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांचा जो पेपर आहे, ज्युनियर इंजिनियर असेल किंवा सब इंजिनियर असेल, हे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। तसेच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा ज्युनियर इंजिनियरचा पेपर देखील पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे, हे देखील सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे अजूनपर्यंत जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानुसार ह्या तारखा BMCने दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर जो पेपर झाला 9 तारखेला, या पेपरमधनं काही इम्पॉर्टंट गोष्टी समोर आल्या ज्या आपल्या सगळ्यांना बघायच्या आहेत। तर काय होतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं सगळ्यांना माहिती आहे की BMCचा जो पेपर आहे हा 90 मिनिटांचा पेपर आहे आणि त्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत। म्हणून बरेचसे मुलं प्रिपरेशन करताना काय करताय की आपण थिअरी किंवा वन लाइनर क्वेश्चनवरती फोकस करूया आणि त्यातून जास्तीत जास्त आउटपुट काढण्याचा प्रयत्न करूया, असा बऱ्याच जणांचा प्लान आहे। आणि ही स्ट्रॅटेजी मी देखील थोड्याफार प्रमाणामध्ये सांगितली होती की तुम्हाला तुमचा मॅक्सिमम आउटपुट कशा पद्धतीने काढायचा आहे। स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ तुम्ही नक्की या चॅनलवरती बघू शकतात। ठीक आहे, बट झालं काय, 9 तारखेला जो सब इंजिनियरचा पेपर झाला यामध्ये एक नवीन ट्विस्ट आलं, एक नवीन अपडेट आली, ती अशी की IBPSने ह्यावेळेस काय केलेलं आहे, सब इंजिनियरच्या पेपरमध्ये तुम्हाला सायंटिफिक कॅल्क्युलेटर हे प्रोव्हाइड केलेलं आहे। ज्या पद्धतीनं गेटला कॅल्क्युलेटर प्रोव्हाइड केलं जातं, सायंटिफिक कॅल्क्युलेटर, ज्या विद्यार्थ्यांनी गेट ही एक्झाम दिलेली असेल त्यांना माहिती असेल, गेटला ज्या पद्धतीनं सायंटिफिक कॅल्क्युलेटर हे अलाउड असतं, अगदी त्याच पद्धतीनं तुमच्या स्क्रीनवरती आता तुम्हाला सायंटिफिक कॅल्क्युलेटर हे सब इंजिनियरच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या पेपरला अलाउड होतं। सिव्हिलसाठी ते येईल, यामुळे काय होईल की सिव्हिलसाठी देखील सब इंजिनियरच्या पोस्टला ते येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, ज्युनियर इंजिनियरला देखील येण्याचे चान्सेस आहेत। आता हे कॅल्क्युलेटर दिल्यामुळे झालं काय, जर तुम्ही इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या मुलांशी बोलला असाल, ज्यांनी पेपर दिला, मी टेक्निकल विषयी बोलतोय, तर त्या मुलांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की न्यूमरिकल देखील पेपरला जास्त प्रमाणात आलेले होते। म्हणजे जे आपल्याला एक्सपेक्टेड असतं की 5-10 न्यूमरिकल येतील, 5-6 न्यूमरिकल येतील, बाकी क्वेश्चन्स थिअरी असतील, तर असं नव्हतं। न्यूमरिकलला देखील चांगल्या प्रमाणामध्ये वेटेज होतं। इलेक्ट्रिकलचे तर बऱ्यापैकी न्यूमरिकल्सच एक्झामला आलेले होते आणि न्यूमरिकलला वेटेज वाढण्यामागचं कारण काय, तर तुमचं सायंटिफिक कॅल्क्युलेटर। कारण कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपला जो वेळ जातो तो वेळ कमी व्हावा किंवा मुलांनी त्यावरती ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, कॅल्क्युलेटर तुम्हाला देऊन टाकलं। यामुळे आता न्यूमरिकल फास्ट सॉल्व्ह होणार आहेत, बट कुणाचे फास्ट सॉल्व्ह होतील, ज्यांना कॅल्क्युलेटर यूज करण्याची प्रॅक्टिस आहे त्यांचे। त्यामुळे तुमच्याकडे अजून 20 दिवस आहेत पुढचे। तुम्ही जे काही टेस्ट अटेम्प्ट करत आहात, ज्या काही MCQs प्रॅक्टिस करत आहात, त्यामध्ये तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करता आहात। बरेच जण न्यूमरिकल सॉल्व्ह करताना ते स्किप पण करतात, ते करायचं नाही आहे। तुम्हाला ते न्यूमरिकल आता काय करायचं आहे, कॅल्क्युलेटरचा यूज करून सॉल्व्ह करायचं आहे। सर, हे सायंटिफिक कॅल्क्युलेटर कुठे मिळेल आम्हाला? त्या सायंटिफिक कॅल्क्युलेटरची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे। हे कॅल्क्युलेटर तुम्ही डाउनलोड करा आणि त्या कॅल्क्युलेटरवरती न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस करायला स्टार्ट करा। कारण तुमचा डिसाइडिंग फॅक्टर ते होऊ शकतं। कारण न्यूमरिकल्स आपल्याला एक्सपेक्टेड होतं की डायरेक्ट रिक्रुटमेंटला जसे न्यूमरिकल्स येतात, छोटे छोटे न्यूमरिकल्स ज्याचे कॅल्क्युलेशन्स अगदी सोपे असतात, जे तुम्ही मॅन्युअली करू शकतात विदाऊट कॅल्क्युलेटर। बट आता होईल काय, कॅल्क्युलेटर दिल्यामुळे जास्त अवघड नाही, बट एक लेवल थोडी मॉडरेट लेवलचे न्यूमरिकल्स हे एक्सपेक्टेड आहेत पेपरला। मग सर, हे न्यूमरिकल्स कोणते करायचे? ज्या पद्धतीनं इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या मुलांशी बोलणं झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जे वन लाइनर क्वेश्चन होते ते मोस्टली ESE प्रिलिम्स या परीक्षेचे होते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे गेटला 1 मार्कचे क्वेश्चन्स असतात किंवा SSC JEEमध्ये जे न्यूमरिकल्स आहेत, अशा टाईपचे न्यूमरिकल्स देखील पेपरला आलेले होते। म्हणून न्यूमरिकल्स प्रॅक्टिस करत असताना SSC JEEचे न्यूमरिकल्स असतील, जे न्यूमरिकल मोठे म्हणून आपण सोडून देतो, ते न्यूमरिकल आता कॅल्क्युलेटरच्या मदतीने मात्र तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे। हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी BMCच्या 9 फेब्रुवारीच्या पेपरमधून समोर आली, ही प्रत्येकाने याची नोंद घ्यायची आहे। कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस ही आत्तापासून चालू करायची आहे। का?
थोडीफार दिवसातले 5-10 मिनटं तरी त्या कॅल्क्युलेटरला द्या, 5 मिनिट तरी, की कशा पद्धतीनं असतं, कशा पद्धतीनं त्याचं फंक्शन चालतं. का? कारण मी स्वतः गेटचा पेपर दिलेला आहे आणि गेटचा पेपर देत असताना पहिल्यांदा ज्यावेळेस मी अटेम्प्ट केला होता तेव्हा मी कॅल्सीवरती खूप साऱ्या चुका केल्या होत्या, कारण कॅल्क्युलेटर यूज कसं करता सायंटिफिक हे मला माहिती नव्हतं. त्यानंतर जेव्हा प्रॅक्टिस केली त्यावेळेला त्या गोष्टी लक्षात आल्या. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तुमच्या नॉर्मल कॅल्क्युलेटरमध्ये ज्यावेळेस आपण लॉग घेतो त्यावेळेस आपण लॉग आणि नंतर 10 म्हणजे लॉग 10 जर घ्यायचं आहे तर लॉग 10 आपण असं टाईप करतो आणि इक्वल करतो. तेच सायंटिफिक कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला अगोदर 10 टाईप करावा लागतो आणि नंतर लॉगची कमांड द्यावी लागते. असा थोडासा डिफरन्स मात्र आहे. म्हणून याची प्रॅक्टिस तुम्हाला आत्तापासून चालू करायची आहे. न्यूमरिकल्सवरती थोडा फोकस करायचा आहे. न्यूमरिकल फास्ट कसे सॉल्व करता येतील, कॅल्क्युलेशन कॅल्सीवरती कसे करता येतील याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. ज्युनियर इंजिनियरला कॅल्क्युलेटर येईल की नाही याबाबत अजूनही थोडासा संभ्रम आहेच, बट आपल्याला आपली तयारी पूर्णपणे ठेवायची आहे. कॅल्सीची प्रॅक्टिस ही सगळ्यांनी करायची आहे. न्यूमरिकलवरती थोडासा फोकस करायचा आहे. हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.